नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या मुलांचं वय वाढत चाललेलं आहे, तरी देखील मुलांच्या लग्नाचा योग जुळून येत नाहीये. पत्रिका बघून झाली, स्थळं बघून झाली, पण ऐनवेळी काही ना काही कारणाने लग्न मोडतंय. घरामध्ये अशांती आहे, पैसा टिकत नाही आणि मुलांच्या लग्नाची काळजी लागून राहिलेली आहे. मुलांचं वय वाढत चाललेलं आहे, परंतु मनासारखं स्थळ काही येत नाही किंवा कुंडली दोष, ग्रह दोष, इतर कारणानं लग्न मोडत आहे किंवा प्रेमविवाह करायचा आहे, तर त्यामध्ये देखील अडथळे निर्माण होत आहेत. आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी आज एक अत्यंत खास आणि प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे. आणि हा उपाय अनुभवसिद्ध उपाय आहे. असंख्य लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्यांना त्याचा अनुभव देखील आलेला आहे. आणि म्हणूनच हा उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. अगदी साधा सोपा आहे, परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. हा उपाय केल्यानं तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर होणार आहेत आणि तुमच्या मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमणार आहे. त्यांचा सुखाचा संसार होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला अगदी साधा सोपा हळदी कुंकवाचा एक उपाय करायचा आहे. एका ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्याची एक सेवा करायची आहे. आता हे कोणत्या ठिकाणी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, कोणती सेवा आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला विसरू नका. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं, त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा, यासाठीच आपण आज हळदी कुंकवाचा उपाय पाहत आहोत. तर हळद आणि कुंकू हे फक्त सौभाग्याचं प्रतीक नाही, तर हळद ही गुरुग्रहाची कारक आहे आणि विवाहासाठी गुरुग्रह हा बळकट हवा. आणि कुंकू हे मंगळ आणि देवी मातेचं प्रतीक आहे. मंगळ दोष असेल तर कुंकवाने तो शांत होतो. आणि जेव्हा आपण हळदी कुंकू श्रद्धेने अर्पण करतो, तेव्हा देवी लक्ष्मी माता आणि माता पार्वती प्रसन्न होऊन कन्यादानाचा आशीर्वाद देतात. आणि म्हणून लग्न न जुळणाऱ्या मुलामुलींसाठी हा उपाय ब्रह्मास्त्र आहे. तर उपायाला सुरुवात करायची आहे तुम्हाला कोणत्याही शुक्रवारपासून. सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि या अधिक मासातील कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करायची आहे. 5, 7 किंवा 11 शुक्रवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अधिक मासामध्ये केलेली कोणतीही सेवा उपाय असेल तर त्याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं. आणि अधिक मास समर्पित आहे भगवान श्री हरी विष्णू यांना. आणि त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये ही सेवा सुरू केली तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद तुमच्या मुलांना लाभणार आहे आणि विवाहातील सर्व अडथळे दूर होणार आहेत. परंतु तुम्हाला काही कारणानं जर शुक्रवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग कोणत्याही मंगळवारी तुम्ही या अधिक मासातील या उपायाला सुरुवात करू शकता. कारण शुक्रवार आणि मंगळवार हे माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहेत आणि आपण उपाय करत आहोत तर तो हळदी कुंकवाचा उपाय करत आहोत. आणि त्यामुळं तुम्हाला कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी या उपायाला सुरुवात करायची आहे. शक्यतो हा उपाय करताना आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. परंतु जर आईला उपाय करणं शक्य झालं नाही तर मग बहिणीने केला किंवा वहिनीनं केला किंवा कुटुंबातील कोणत्याही स्त्रीनं हा उपाय केला तरी देखील चालेल. किंवा कोणाला शक्य झालं नाही तर स्वतः मुलामुलींनी हा उपाय केला तरी देखील चालेल. तर आपण ज्या दिवशी उपाय करणार आहोत म्हणजे शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे. मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आईनं शक्यतो हा उपाय करायचा आहे. तर या दिवशी शक्यतो लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर घराची साफसफाई करून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते, साफसफाई असते, तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं. त्यानंतर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गंगाजल आणि अत्तर टाकायचं आहे किंवा पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम. यामुळे मुलांच्या कुंडलीतील गुरुग्रह आणि शुक्रग्रह बळकट होतो, मजबूत होतो आणि मुलांचं मन शांत आणि एकाग्र होतं. त्याचबरोबर मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहे तर ते दूर होण्यास मदत होते. त्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करण्यापूर्वी एक दिवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना अग्निदेवतेला साक्षी मानूनच आपल्याला करायला हवा. आपण पाहतो कोणतेही शुभ कार्य असेल तर तिथं सर्वप्रथम दीप प्रज्वलन केलं जातं आणि त्यानंतरच शुभ कार्याला सुरुवात केली जाते. आणि म्हणूनच आपण ही सेवा जी करत आहोत तर ती दीप प्रज्वलन करून म्हणजेच अग्निदेवतेला साक्षी मानून करायची आहे. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याखाली आसन करायचं आहे. मूठभर गहू ठेवू शकता, अक्षदा ठेवू शकता किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. त्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे देशी गाईच्या तुपाचा. त्यामध्ये 2 अखंड लवंगा, भीमसेनी कापराची वडी, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे.
आणि देवपूजा करताना आपली जी कुलदेवता आहे तर त्या कुलदेवतेचं सर्वप्रथम पूजन करून घ्यायचं आहे, कारण ती कुलदेवता आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि म्हणूनच तिचं पूजन करायचं आहे. आपल्याकडून जर तिची सेवा उपासना जर राहिली तरी त्यामुळेच आपल्या कुटुंबावर ही सर्व काही अडचणी विघ्न येत असतात, दारिद्र्य येतं किंवा आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत असतात तर आपल्याकडून नकळत या कुलदेवीची सेवा करायची राहिलेली असते आणि त्यामुळेच या संकट ही विघ्न येत असतात. आणि त्यामुळे कधीही देवपूजा करताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेची पूजा सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्याला इष्टदेवता, आपले जे इतर देवी देवता आहेत त्यांची पूजा करून घ्यायची आहे. आता सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि अधिक मास भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि त्यामुळे बाळकृष्ण भगवान श्रीहरी विष्णू यांचे स्वरूप यांची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, अभिषेक करायचा आहे. सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर आईनं किंवा जो व्यक्ती हा उपाय करत आहे तर त्यानं उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, खाली एक ताट घ्यायचं आहे आणि त्यानंतर म्हणायचं आहे की हे महालक्ष्मी माते, मी माझी मुलगी किंवा मुलगा जो असेल तर त्याचं नाव घ्यायचं आहे आणि यांच्या शीघ्र विवाहासाठी हा हळदी कुंकवाचा उपाय करत आहे. तर त्यांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर करून 21 दिवसाच्या आत मनासारखं स्थळ येऊ दे आणि त्यांचं लग्न ठरू दे आणि ही जी माझी सेवा आहे तर ती मान्य करून घे असं म्हणायचं आहे. आणि हे जे पाणी आहे तर ते तामणात सोडायचं आहे. म्हणजेच तुम्ही ही जी सेवा सुरू करत आहात तर त्याचा संकल्प करायचा आहे. या दिवशी उपवास करायचा आहे, आईनं देखील उपवास करायचा आहे आणि मुलामुलींनी देखील या दिवशी उपवास करायचा आहे. त्यानंतर देवघरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं श्रवण किंवा तुम्ही पठण करू शकता किंवा मग ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर आपण ही जी सेवा करणार आहोत, हा उपाय करणार आहोत तर तो उपायाला सुरुवात करायची आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हळदी कुंकू, हळदी कुंकवासोबतच अखंड अक्षदा, अखंड लवंगा आणि पानाचा विडा आणि गूळ आणि खोबरं. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या पूजेसाठी जे काही साहित्य लागत असेल तर ते सर्व काही घ्यायचं आहे. आता जे आपण हळदी कुंकू घेतलेलं आहे तर ते तुम्हाला 3 ठिकाणी ठेवायचं आहे. आता ते कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर हळदीच्या 3 पुड्या आहेत आणि कुंकवाच्या 3 पुड्या, अशा 6 पुड्या तुम्हाला करायच्या आहेत. प्रत्येक पुडीमध्ये तुम्हाला 1-1 चमचा कुंकू आणि 1-1 चमचा हळद टाकायची आहे. त्या हळदीमध्ये तुम्हाला 11 अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि 1 अखंड लवंग टाकायचे आहे. कुंकवामध्ये देखील तुम्हाला 11 अखंड अक्षदा आणि 1 अखंड लवंग टाकायचे आहे. अखंड लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर अखंड अक्षदा या अत्यंत पवित्र मानल्या जातात आणि कोणत्याही शुभ कार्यामध्ये या अखंड अक्षदाचा वापर केला जातो आणि म्हणूनच या 2 वस्तू तुम्हाला या हळदी कुंकवामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर पूजेचं सर्व साहित्य घेऊन ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. शक्यतो हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान करायचं आहे, कारण या वेळेत माता लक्ष्मीचं मंदिरामध्ये वास्तव्य असतं आणि त्यामुळे या वेळेतच आपण मंदिरामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायचं आहे. गुलाबाचं फूल तिला अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा जो नैवेद्य आणलेला आहे तर तो अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर आपण जो पानाचा विडा घेतलेला आहे, ज्यावरती आपण हळदी कुंकवानं स्वस्तिक काढलेला आहे, त्यावरती ही जे आपण हळदी कुंकवाच्या 2 पुड्या आणलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. उजव्या हातामध्ये हा पानाचा विडा घ्यायचा आहे. त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. जपमाळेने जप केला तरी देखील चालेल. त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण समस्या असेल तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मंदिराला तुम्हाला 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि हा जो संकल्प तुम्ही केलेला आहे तर हा संकल्प पूर्ण होण्यापूर्वीच माझ्या मुलाचा विवाह किंवा मुलीचा विवाह ठरू दे ही प्रार्थना करायची आहे मनापासून श्रद्धेने. अशा प्रकारे तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. माता लक्ष्मीला लाल रंगाची चुनरी आणि हिरव्या काचेच्या बांगड्या अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर जायचं आहे पिंपळाखाली. ज्या ठिकाणी पिंपळ वृक्ष असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. पिंपळामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू वास्तव्य करतात आणि सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि अधिक मासामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं आणि त्यामुळेच तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे. आणि पिंपळामध्ये स्वतः भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास्तव्य करतात आणि आपल्या मुलांचा देखील लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा त्यासाठीच या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला संपूर्ण गोल फिरून झाडाला अर्पण करायचं आहे. थोडंसं पाणी वाचून घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होईल. त्यानंतर या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी एक तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याच्या खाली तुम्हाला एक पान ठेवायचं आहे, त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो कणकेचा दिवा असावा किंवा
किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपण जे हळदी कुंकवाच्या पुड्या आणलेल्या आहेत आणि जो पानाचा विडा आणलेला आहे तर ते पानाचा विडा ठेवायचा आहे ज्या ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या ठिकाणी त्यावरती या ज्या हळदी कुंकवाच्या पुड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत, म्हणजेच पिवळ्या रंगाच्या अक्षता, पिवळ्या रंगाची फुलं, धूपदीप दाखवून त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। पिंपळाला तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी जप करायचा आहे। त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान तुम्हाला तुळशीजवळ ही सेवा करायची आहे। ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जी सेवा पूजा केली तर तीच पूजा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ देखील करायची आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला मी अगोदर सांगितलं की पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला तुळशीजवळ देखील कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये देखील देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद, 2 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे। आणि त्यानंतर तुम्ही हे जे पानाचा विडा घेतलेला आहे त्यावरती तुम्ही ज्या हळदी कुंकवाच्या 2 पुड्या तयार केलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि या तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत। त्या ठिकाणी देखील तुम्हाला हिरव्या काचीच्या बांगड्या अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर एक चुनरी या तुळशी मातेला अर्पण करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू यांच्या मंत्राचे या ठिकाणी देखील जप करायचा आहे। ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू यांचं वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं देखील नेहमी वास्तव्य असतं आणि त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करताना म्हणजे तुळशीची पूजा करताना भगवान श्री हरी विष्णू यांचं देखील नामस्मरण करायचं आहे। आणि अशा प्रकारे ही हळदी कुंकवाच्या 3 पुड्या आणि पानाचा विडा, त्याचबरोबर पूजेसाठी जे साहित्य लागतं तेच, तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि हिरव्या बांगड्या आणि चुनरी तुम्हाला या ठिकाणी ठेवायच्या आहे। फक्त पिंपळाच्या झाडाखाली हिरव्या बांगड्या आणि चुनरी ठेवायचे नाही। तर अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे। आता ही उपाय करताना आईनंच आपल्या मुलांसाठी करायचं आहे, पण मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आईला जर जमलं नाही तर मग कुणीही केला तरी देखील चालेल। तर याचबरोबर तुम्ही जर हा उपाय शुक्रवारी करत असाल तर शक्यतो या दिवशी मुलामुलींनी तसेच आईनं तामसिक पदार्थ खाण्याचं टाळायचं आहे, म्हणजेच कांदा, लसूण, मांसाहार करणे या दिवशी टाळायचं आहे। तसेच मुलांनी या दिवशी कोणतंही व्यसन करायचं नाही। दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। त्याचबरोबर आपली कुलदेवता जी आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती कोणत्याही शुक्रवारी या अधिक मासातील सुरू करायची आहे किंवा तुम्हाला शुक्रवारी जर शक्य झालं नाही तर कोणत्याही मंगळवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे। अगदी मनापासून श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर अशीच एक हळदी कुंकवाची पुडी ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये अर्पण केलेली आहे तर तशीच एक पुडी तयार करून घ्यायची आहे आणि मुलामुलींच्या सोबत ही ठेवायची आहे। रोज सकाळी मुलीनं यातील जे कुंकू आहे तर ते तिच्या कपाळाला लावायचं आहे। त्याचबरोबर जे हळद आहे तर जर विवाहयोग्य मुलगा असेल तर त्याने त्याच्या कपाळाला लावायचे आहे। यामुळे गुरुग्रह, शुक्रग्रह बळकट होण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर मन शांत आणि एकाग्र होणार आहे। दरवेळेला तुम्हाला या पुड्या ठेवण्याची गरज नाही, पहिल्या शुक्रवारीच तुम्ही ही पुडी सोबत ठेवायची आहे आणि दररोज सकाळी देवपूजा करताना किंवा अंघोळ झाल्यानंतर मुलामुलीने आपल्या कपाळाला हे हळद आणि कुंकू लावायचं आहे। मुलांनी हळदीचा टिळा अगदी छोटासा लावायचा आहे, शक्य असेल तर गळ्याला देखील लावायचा आहे आणि मुलींनी देखील त्याचप्रमाणे लावायचं आहे। आणि जे आपण तुळशीपाशी जो पानाचा विडा ठेवलेला आहे, जे हळदी कुंकवाचे जे पुड्या ठेवलेल्या आहेत तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी घेऊन तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा एखाद्या कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये या पुड्या ठेवल्या तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करायची आहे। सेवा उपाय करताना माता लक्ष्मीचं नामस्मरण, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही। मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे। त्याचबरोबर आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीला समजणार नाही त्याप्रमाणे ही उपाय करायचे आहे, सेवा करायची आहे। यामुळे तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतील किंवा जे काही अडचणी येत असतील तर त्या सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे आणि मुलांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे, सुखाचा संसार होणार आहे। तुम्ही 5 जर शुक्रवार हा उपाय करत असाल तर 5 शुक्रवारच्या आतच तुमचा मुलांचा विवाह जमणार आहे। आणि त्यानंतर मुलामुलींना जोडीनं घेऊन तुम्ही ज्या ठिकाणी आपण ही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये सेवा केलेली आहे तर त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि माता लक्ष्मीची तुम्हाला ओटी भरायची आहे खणनाराळाने। तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा आता या अधिक मासातील कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी सुरू करू शकता। उपाय करताना तुम्हाला अगोदर मी सांगितलं त्याप्रमाणे तामसिक पदार्थ कोणताही सेवन करायचा नाही। शक्यतो हा उपाय आईनं करायचा आहे आणि मुलामुलीने आणि आईनं या दिवशी उपवास करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण आज मुलांचा विवाह जमत नसेल तर हळदी कुंकवाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तर देखील तुमच्या जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।